हरिः ओम नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यामर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत् व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं मरोगता जाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्व गुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. कालचे दिवस आम्ही महाभारतांतो श्रीकृष्णाक राजसूय यागाचे अर्घ्य प्रदान करताना अग्रपूजा म्हळ्यार सुरवेक अर्घ्य कृष्णाक प्रदान केल्ले सहदेवाल करीन युधिष्ठिरान ते सांगिल कोण म्हळ्यार भीष्मान दिवन जाल्या नंतर शिशुपाल ಸ್ವಲ್ಪ तक्रार काढता कृष्णा निंदन करता तो अशी तो तशी म्हणून सांगता चुकी तुम्ही केलेली म्हणून सांगता खंयच्या विशयांत तुम्ही ताका अर्घ्य दिल्ले द्रुपद आशिल्लो मालगडो गुरु स्थानार आसूचे कृप द्रोणाचार्य आशिल्लीची श्रेष्ठ रथवीचे जावन आशिल्ले वेदव्यास आशिल्लीची कुरु पितामह भीष्म नाशिल्लीचे अश्वत्थाम आशिल्वो दुर्योधन नाशिल्वे परशुराम मालो शिष्य जावन आशिल्लो कर्ण ताका पुरे दिवची सोण तांकां पुरे दिवची सोण व धर्म भ्रष्टू मात्र नाही जाती भ्रष्टू यो जल्लल गोल्ला ती आतेक ओडू आपण क्षत्रिय म्हणशी करता कळवे अक्क प्रथम अर्घ्य दिल्ले म्हळ्यार हांगा आशिल्ले रायांगेल समूह अपमान केल्ल्यावरी नैवे म्हूण सांगून सांगता तो कळवे आनी होलसीत कयतो कसने नपुंसकाक एक चंदी बायल मेळ्ळ्यार कशी जैत कुरड्याला कन्नडद बरल्या कशी जैत निष्फल नवे तशीची रायूनय कसले अधिकारूय ना हाका तसल कृष्णाक अग्रपूजे दिल्ली निष्फल नवे म्हणून सांगून सभात्याग करू वता सभात्याग करू वता युधिष्ठिराक भंय जाता शिशुपाल तशें करूं नजे तुवें म्हूण म्हणटा आनी म्हणटा भीष्मान सांगिल्लें म्हळ्यार कृष्ण कसल म्हूण म्हळ्यार विशय भीष्माक गोत्त आशिल्ले देखूनचे अग्रपूजे दिल्लेले तूं तशें करचें समन्हय सभात्याग करचें समन्हय म्हूण म्हणटाना कडेर भीष्माक कोप येता युधिष्ठिराक सांगताची तो सभात्याग करून वच जाल्यार वचन आई ताका तूं कसले ताका अड्डी करता कृष्णाला अर्हते कसा म्हणून म्हाका गोतच न्हय हांवें सांगिल्लें न्हय कृष्णाक अग्रपूज कोरका म्हूण सांगून म्हूण तांणी सांगताची आनी म्हणटाची गे ब्राह्मणान तो ज्ञान आशिल्लो श्रेश्ठ म्हणून घेता क्षत्रियलान तो बलिश्ठ श्रेष्ठ म्हणून घेता वैशालान तो धनसधान्य समृद्धी आशिल्लो म्हणटना ह्या कृष्णालान तो पुरे श्रेष्ठता आस दिकून अग्रपूजा कृष्णाक मेळका सर्व सद्गुणय आसा तागे लागीं म्हणून म्हणटा कळवे जाल्यार शिशुपालाक मात्र कृष्णाल हें श्रेष्ठता कळना तें तागेलें मूर्खतन तेद नारदई उठान सांगताची कृष्णाकाची अग्रपूजे दिलेली सम्माई बाई इथे म्हळ्यार कृष्णाल तितलो ओडू कोणय ना साक्षात परमात्मो तो ताका पूज दिना जातला रे वांचून प्रै जेन्ना कसले मनुष्य जन्म मेळ्ळलो म्हणून सांगताची त्या वेळार भीष्मूय नारदानय अयोग्य जनाले उल्लोच कसलेक तूं करचें काम करी म्हणून सहदेवा सांगली न्हय सहदेव यथा योग्य पुराय जना अर्घ्य दिवन तें काम अर्घ्य दिवन अर्घ्य प्रदान पूजेचें काम थंय संपन्न करता हांगा सभात्याग करनाशी बसला शिशुपालो जाल्यार तो ताका सैरण करूं जायना ह्या परे ताका ओड अपमान केल्ल्या वरी जालें की तागेल्या वरी ಸ್ವಲ್ಪ राय खतखते तर आशिल्ले तांकां पळय वट्ट करून समालोचन करून आमी प्रतिभटन करुया ह्या कार्याक म्हणून आतां पळय प्रतिभटन जाता पळय व्हडले कोलाहल करचे कापी पिवचे आनी वच्चे जावचे कसले नांगेल प्रतिभटने निमती तशी जाल्ले कृष्ण मात्र तटस्थ जावन बसला न्यूट्रली कसलेची तागेले तोंडारी कोप ना कसल ना केदनाच्या वरेची एक मंदहास दिवन बसला
युधिष्ठिराक बैंजल्ले समज हांगानी की अवाव्रत जायनी यज्ञाचे ताजे मध्ये हांगेल कसला बागलाठो कसं करचे म्हणून तागेल मालगड कोण भीष्मनो भीष्माले निमगिता जा आम्ही कसल कोरकात म्हणून तेन्ना भीष्म सांगताची तुका कसले भय नाका हे धोडलो परमात्मो कृष्णाले आश्रयांत आम्ही आसाची म्हणटना कोणेय आमकां कसले करूकय जायना तो भिवू नका म्हणून आनी तांणी सांगताची कसन म्हण म्हळ्यार पळय कृष्ण कशी म्हण म्हळ्यार सिंह निदतन कशें आसता पळय तशें तस सुप्त जावन आसता केन्ना हे सुणे ग्राम्य सिंह म्हणटाचे हांकां पळय कोणाक शिशुपालाक तागेले वरलेले रायांक भीष्म कसो सांगताचे म्हळ्यार तांणी पळय ग्राम्य सिंह खंयचे वेळार हे ग्राम्य सिंह तांगेले तांगेले भोंगचे चड जाता पळय त्या वेळार ह्यो सिंह तांगेले आंगार पडता सिमालेद्राक खंयचे ग्राम्य सिंह राबतवे म्हळ्यार सिमालेद्रा सुणी राबतावे ताणें धांवताची तूं कसलेची भिव नका आनी कसं म्हळ्यार कृष्ण आल्यार तांणी येयनाची आयलीची म्हण जाल्यार कृष्ण तांकां यमालया पेटयता म्हळ्यार संवार करता म्हळ्यार खंडीत शिशुपालाकात विनाशकाला बुद्धी सगळेची जगत्याचे सृष्टी स्थित लयाक कारण कर्तृ जावन आशिल्लो परमात्मुची तो श्री कृष्ण म्हणटना तागेले आश्रयांत आमी आसतना जेवा तागेली उपस्थिती री आश्रयांत आसची म्हळ्यार कशी तागेली उपस्थिती रात आमगेले याग जत्रस कळ्ळें तशें जावन ताका आमी अनन्य जावन नमून आसच म्हणटा आमकां तो सोण घालना म्हणून भीष्म सांगता त्या वेळार शिशुपालाक ताका ग्राम्य सिंह म्हणली न्हय म्हळ्यार ग्रामसिंह म्हणली न्हय ग्रामसिंह म्हळ्यार सुणी म्हणली न्हय आनी की कोप येयले ताका जोर कोप येवन तो कसो करता म्हण म्हळ्यार एक कृष्णाल तसले महापुरुषालंतू दोष सोदून काडता तो कळ्ळें आनी सुरवेक भीष्माक तूं मूर्ख म्हूण म्हणटा तूं कुरडो ते पांडव कुरडे तांकां अन्यक कुरड्यान माट दाखयल्या वरी यो असल पुरे करता अन्यक म्हळ्यार कृष्णाल वैरी अपवाद घालता पळय तो स्त्रीषु गोषु न शस्त्राणि पातयेत् ब्राह्मणेषु यस्य च अन्नानि भुंजित यत्र स्यात् प्रतिश्रियः स्त्रियाल वैरी गैच वैरी अन्नदाताल वैरी आश्रयदवरलेल वैरी शस्त्रप्रयोग कोरनज म्हणून धर्मशास्त्र सांगल्यारी यो कृष्ण तांगेले पुरे जनाल वै ते पुरे केल्लो आरोपी यो कृष्ण म्हळ्यार पुतनी स्त्री तीक दीश मारले म्हळ्यार स्त्रियाल वैरी ताणें वायट म्हळ्यार कसं की एक स्त्रियांक आपत्काला घाल्ल्या वरी जाल्ले मागीर गायक रक्षण करणी म्हळ्यार रिश्टासुरा ताणें मारले न्हय रिश्टासुर काय गाय न्ही जाल्यार पक्षीक मारले म्हळ्यार बकासुरा मारले अन्न घावन सत्कार केलेल्यांक ताणें वायट केल्ले म्हळ्यार कंसाक जरासंदाक हांक पुरे ताणें मोसान सकड मारलेले न्हय गोल्ल तो गोपालकू तशी पळय गाथा घातिनम शास्ती बहुचेदपि गायती प्रकृतीम यान्ति भूतानी भूलिंग शकुनी येता म्हळ्यार एक भूलिंग पक्षी म्हणस त्या भूलिंग पक्षी वरलेल पक्षीक पुरे कसले साहस कार्य कोरनुकाची खंयचे विशयांतू तुम्ही कसं म्हूण आलोचना करना नशी चटक्कनी कसले काम करूनच अशी तशी म्हूण सकड सांगता उपदेश करता जाल्यार ताजे एक चुकी कसं म्हळ्यार सिंह न्हीद दांत आसतना दांत दाखोवन न्हिदत न्हय सिंहाल दांताचे नीज आस पळय ते तांबडे आसता न्हय ते मांसाक उडको म्हूण लेखून कोंकून खावच्या वतके कोंकून खावच्या वचून ते सिंहा कोप येवन सिंह ताका खावन दवरता कळ्ळें तशी स्ವಂತ बुद्धी नतील जनाल मणके करता तशी पळय कृष्णूय तशीची पुरायजन सांगोची तो तत्वोपदेश दिता तो देवता पुरुषू अशी तशी म्हूण कोणेय सांगोची जाल्यार तो तागेले गोपालकांक आसूचे अल्प बुद्धी आस पळय तो केन्नाय बदलायसिना तो तशीची गोपालकाल म्हणके अल्प तो तशी परे सांगता कळ्ळें कडेरी त्या बुलिंग पक्षील काणी वय जाल्यार ती बुलिंग पक्षील काणी ताणी ताका आरोप करून घेवक आशिल्ले कृष्णाल तसल सिंहाल तोंडा कोको घाल वचून आपण मर्त म्हूण लेखूक आशिल्ले त्या सोण तो कृष्ण गोपालक ताका स्ವಂತ बुद्धी ना तो आत्ता मिगेल निमती मरता म्हूण तशी सांगता आनी की कृष्ण अशें म्हणाल न्हय आतां भीष्मा निंद करता भीष्मा निंद करून तो मंतार राजहंस म्हूण म्हणटा म्हळ्यार एक मंतार हंस पक्षी शिल्के ताका स्वयं आहार संपादन करूं जायना मंतार जतना समर्थ जल न्हय मांचुका वय न्हय तेदन ते एक कपट बुद्धी दाखयत कसं न्हय म्हूण म्हळ्यार समुद्र तीराले येवन वास करता
ते मस्त पक्ष जळके खावचे आनी येताच पळय तांकां गुंप घालून धर्मोपदेश करता काय ते धर्मोपदेश ऐकून वरलेले पक्ष पुराय ताजे उतराक भारी हे भारी लायक धर्मोपदेश दिता आमकां हें गुरू जैत म्हणून ताका ताजे वयर विश्वास दवरले न्हय आनी मंतार जाल्ला ताजे आहार ताका सोदूचे जायना आमकां इतली उपदेश दिता न्हय हाजे आहार आमी दिवका म्हूण सांगून ताका गौरवान प्रती दीस आहार हाण दितात न्हय ताजे नंतर तांणी घाल्लेलो मोठो पुरे हंसाल लागींची रक्षणे म्हणून दवरताले की ते दुष्टबुद्धी हंस कसं करता त्या पक्ष्यान भायर चमकल कुडले ताजी मोठो खावन सोडता कडे पक्ष्याक एक दीस कळ्ळी की तांणी दवरलेलो मोठो दीस देखून दीस उणी जत्तर आसा म्हूण कडे दी हंसानं कसले केल्ला दिसता म्हूण तांकां संशय जाल्ले एक दीस एक बुदवंत पक्षी निपोवन बसले की हंस मोठो खावचे पळोवन वरलेले पक्षीकय आपण पुरे दाखयले कडे पुरे पक्षीन ओट्टो मेळ्ळो ते हंसाक कुकून मारले म्हूण सांगून म्हणटा तशी हांगा भीष्म त्या मुदी हंसा वयरी तोंडान धर्मू म्हूण उपदेश करता आनी ताका नमगलेले जना पुरे मोस करून तागेले जीवन तो करता म्हूण शिशुपाल आरोप करता कळ्ळें तशी तोंडान निचावन तोंडान चांग उलोवचे आनी हृदयांत कामक्रोध मोह सकट बोर नासचे कोणाक म्हळ्यार शिशुपालाकाची तशी हे शिशुपालाले कृष्णाक निंद करला रे कोण सैसिना गोतस्वे भीमाक कोणय कृष्णा निंद करूनच तांच्यान कृष्णा निंद केल्ली ताजे वयरी आज्या निंद केल्ली भीमा कोप येवन ताका आत्त दिश मारता म्हूण तो आक्रमण करता तेदन भीष्म सांगताची ना तूं करचें न्ही शिशुपालाले जन्मवृत्तांत सांगता भीष्म तागेले हंतक कोण म्हळ्यार कृष्ण म्हळ्यार शिशुपालान जन्मा येतना तागेले आंगा पुरे उनत शिल्के चंद नाशिल्के वक्र शिल्के ते चेरडू ते हांव सुतेदना बारी बेजार करता ती एका शरीरवाणी जतके हाका मारतलो कोणस पळय ताणा काप्पळ कुडले वो चंदू जाता म्हूण कडे रीण लक्ष की कोणा हाका मारता म्हूण कडे पळयल्यार एक दीस कृष्ण तागेले अवसूल बोटो देवकील बोटो एक चेरडा पळोवचे येतना ते चेरडा तो पांयार दवरून घेतके कृष्ण कडे ताणें आप्पळ कुडले हे चेरडू चंद जाता तेन्ना शिशुपालाला अम्मा कळ्ळें कृष्णाल निमती मरण ताजे कतीन तेन्ना कृष्णा म्हाका गोस मिगेल चेरडा तूं कसले करून कृष्णान तेन्ना तिका एक आश्वासन दिवचें आसता गेलें 100 चुकी हांव मान्य करता मागीर ताका दवरना हांव म्हूण सांगचें आसा भीष्मान हाका कोणाक भीमाक तूं नुत बैसाक मारतले कळस तो कृष्ण म्हूण सांगतना आयकलो कोण शिशुपालो आनी की कोप येवन भीष्मा मागीर निंद करून हें कृष्णान म्हाका मारचें यो मिगेला युद्ध कर आत्ताची म्हणून कृष्णाक आव्हान करता ते दोळते कृष्ण शांत मनार बैसला कळवे शिशुपाला अम्मा एक वर दिला न्हय 100 अपराध कोरताय नुत बसता आतां 100 अपराधय मिकून गेले आनी म्हणटात न्हय कन्नडान कसं न्हय सारी ಕೊಂದರೆ ಪಾಪವಿಲ್ಲ म्हळ्यार पूरजनाले ताणें सांगला गेले 100 अपराध जाऊ थंय हांव नुत बसता म्हणून शिशुपाल आवसूक पूरजनाले सांगिले कशी तेदन ताणें सांगिलच न्हय तेच उत्तर आतां कसं करता पूरजन पळयतरसची राज महाराज पुरे चक्रायुध काडता शिशुपालाल वयर प्रयोग करता जाल्यार शिशुपालाल मात्ते पडलेची जाल्यार शिशुपाल पक्षाचे दुष्टराय पुरे कसं करचें म्हूण कळना इताक म्हळ्यार आतां कसले उलोवचें चमकले कृष्ण आमकांय चक्रायुध सोण माती काडतकी म्हूण म्हळ्यार भय्यान तो कृष्णा पळोवन रप्ताची शिशुपालाल नंतरय तागेले शवसंस्कार करून तागेले पुताकची चेदी राज्याचे पट्टाभिषेक करता मात्र न्ही कृष्ण पळय हांगा कळटा पळय कृष्ण खंयचे सिंहासना वयर ताणें आशे करनी तागेले ध्येय कसलें म्हळ्यार दुष्ट शिक्षण शिष्ट रक्षण तितलेची जालें याग परिसमाप्त जालें युधिष्ठीर अवभृत स्नान केलें सर्व राय तांगेले देशाक गुंचम कलीची मागीर कृष्णान कसं करचें कृष्ण म्हणटा आनी हांव द्वारके वता म्हूण कळ्ळें कडेरी युधिष्ठीर कितले की धुरतय कृष्णा सोडो वतके त्या वेळार कृष्ण आनी तूं तुगेले गांवा बस
तुगेले हस्तिनापुरावर सांग दुखून हामा वत्ता म्हूण सांगता युधिष्ठिराला आनी ताका एक उपदेश दिता. कसो म्हळ्यार अप्रमत्तः स्थितो नित्यं प्रजाः पाहि विशांपते पर्जन्यमिव भूतानि महाद्रुमम् इव द्विजाः बांधवास्तु उपजीवंतु सहस्राक्षम इवामराः. युधिष्ठिरा मस्त जागृत इर सुका तुवें कसं न्ही अप्रमत्त जावन प्रजेक रक्षण करूंक. अप्रमत्त म्हळ्यार मन खंय दवर नुका, कसलेय दुष्ट व्यसन न्ही करून घेवं नका. चंद रितीर जागृतीर अप्रमत्त म्हळ्यार चंद जागृत रे. प्रमत्त म्हळ्यार ओटोची दुरहंकारान आसचें कळ्ळें. अप्रमत्त जावन तुगेले प्रजेक रक्षण करी. आनी कसं म्हळ्यार चराचर प्राणी पुरे पर्जन्यमिव भूतानि महाद्रुममिव द्विजा. केन्नाय सर्व चराचर प्राणियो आनी पावस नानतले ते प्राणी वांचनाची वैवे तशीची सर्व देवते त्यांनी कसं करताची परमात्माला आश्रयांक या आश्रयांत वचताची. तशें जावन कशी चराचर प्राणी पावसाक आश्रय केला की सर्व चराचर जगत परमात्माला आश्रयांत की तशीची तुगेले बंधू बांधव तुगेले प्रजावर्ग तुगेले आश्रयांत सुखार आसोची म्हूण सांगून कृष्ण सांगून वता. त्या वेळार अप्रमत्ता म्हूण म्हळ्यार त्या मागीर सांगचें आसा कसं न्ही खंयचेय व्यसनांत न्ही तूं पडूनच म्हूण. कृष्णान बारीची चंद उपदेश दिले नवे रायान आसूचें प्रजावर्गांक हित करचे खातीर ते विसर नका युधिष्ठिरा म्हूण कळ्ळें. अधिकार आमगेले स्वार्थ साधनीक न्ही प्रजावर्गांक रक्षण करूंकची म्हूण म्हणलेले कृष्णाला आशय नवे. तशी धर्मस्थापना कृष्णान करचें धर्मस्थापन करचें पडटा जे दुष्ट शिक्षण शिष्ट रक्षण करून. आतां राजसूय यागाचे इतले लायक समारंभ ते शुभ समारंभ म्हणटा पळय शिशुपाल वधा ते एक अशुभ जाल्ली नवे. मुखार सून 13 वर्ष भितरी म्हळ्यार 13 वर्ष जाल्ली कुडले एक घोर युद्ध जाता म्हणून वेदव्यास भविष्यवाणी सांगताचे. कडेरी युधिष्ठिर भित्ता अय्यो मेगेल निमती जावन युद्ध जावन क्षत्रिय कुल नाश जातवे म्हूण सांगून लेखून सहोदरांक आपयता आनी सांगता कसो गोतसवे आव मुखार सून प्रतिज्ञा करता खंय तो आव मुखार सून तुमगे लोट जावो विंगडा लोट जावो विंगड रायांगे लोट जावो चेडुवा लोट जावो खंयची रिती वैभवनस्य कोर्नुगेना आजी तुकून हांव मृदू उतर उरलोचें कोणाकय कटू उतर उरलेना निश्ठूर करून घेना. बंधू बांधव कशी सांगता तशी राज्यभार करता. खंयच्या समयान तूं युद्ध जेवची चुकोवन घेता सर्वांकय हित जेवची तशी करता. युधिष्ठिराल निमती युद्ध जाल्लें म्हणून कोणेय सांगून नजे तशें हांव पळोवन घेता जाल्ले. युधिष्ठिरान ह्या प्रतिज्ञा केल्लेले दुर्योधनाक कळटा न्हय ताणें तशें जावन युधिष्ठिरा मोस करचें कळ्ळें. म्हळ्यार कसले बंदूक गेले निवट हांव चंदाय रस्ता वय मनस करून घेना म्हणली पळय तशी जुजाट आपयलेले. जुजाट आपयतना निश्ठूर जावन हांव येना म्हूण म्हणीत आशिल्लें न्हू युधिष्ठिराचें ताणें म्हणलां न्हू हांव निश्ठूर जावन उरलयना म्हूण प्रतिज्ञा केला न्हय. तशी द्रौपदी मानभंग करता पळय मुखार तेन्ना प्रतिभटन करतवे तूं ना न्हय तेन्नाय बारी संयमारी आसता. तशी एक पंत चक्रवर्ती यो पुराय कळून घेवन निर्गतीक जाल्लो मुखार सून युद्ध नाका म्हाका युद्ध करूंकूच ना म्हणून कृष्णा संधाना पेटयले आमकां 5 जाणां एक ग्राम दिल्यार पुरो म्हणले मटाक तितलेच मटा सात्वीक जालो तो. ताका कारण कसं म्हळ्यार हिची प्रतिज्ञा कळ्ळें जेवो मागीर कसल की मुखार सून युद्ध जाता युधिष्ठिरूची चक्रवर्ती जाता असं कडस ना म्हण ना जाल्यार हांगा कसं काणी जाल्ली पळया. राजसूय याग जाल्ली की सर्व राय तांगेल्या गांवां चमकली की जाल्यार दुर्योधन आनी शकुनी ते मयनिर्मित सभागृहस न्हय ते सगळींच पळोवका म्हणून आनी ಸ್ವಲ್ಪ दीस राबलीच कळ्ळें. कडेरी ते सभाभवन पळयता पळोवच्या म्हणून वचून केलो कडेन ताका भ्रांती जाता खंय एक कडेन ताका नेलांत उदक आसा त्या उदकाक कळ्ळें तांत भितर कमला फुलांनी आसल्या बरें दिसलें म्हूण सांगून तो तागेले धोत्र म्हळ्यार पुडवे वयर करता जांगेले थंय वयर करता तागेले सगळे पांय न्ही दिसताची आनी ताजेर पांय दवरतना उदक न्ही तें नेलो आसता तांत कमला फुलांनी दिसची तसो चातुर्य पळय मयासुरालें. आनी ಸ್ವಲ್ಪ मुखार वतना थंय बद उदक आसता हें मागीर तवळची बरी फटी दिसता म्हणून थंय सीदा वता आनी भोडल न्ही पडटा कळ्ळें पुराय जाणां आसताची ताजे पयशे मुखार वता
ताका एक कंडेस व्हडी कंडीचे कंडेस ते कंडी एक बागला चौकट कंडी न्ही बागला चौकट ते काण भायर वचचें म्हूण लेकून ते ताजे हिडीक आसना हिडीके हात घालवतना ती वणतीची वणती वयरी नैजे बगला म्हणचे चित्र केला अन्य कडेन कंडी आसता कंडी आसतना तो लेखता ही कंडी न्हय म्हूण सांगून ताजे लागीं वचून राबचें म्हूण पळयतना थंय वाट आसता वचच्याक कळ्ळें पुराय कडेन हाणें ಸ್ವಲ್ಪ भ्रांती पडतना तांणी हसतात न्हय हसतना ताका कोप येता लज्जी जाता कळ्ळें निचावनू आमगेल भावंडांक इतले चंद आम्ही कसले दिनी पाळ पडलेले एक खांडव प्रस्थ भूमी दिली तांणी इतली चंद केलं न्हय तांकां देवाल अनुग्रह आसा म्हणून संतोष पावक आशिल्लो ताणें न्हय वे संतोष पावचे जायनी तागेले इतले पुणी आसूं येतशिल्लें तें सोणू तो मस्त जाळ बोगलो न्हय पांडवांक मस्त ऐश्वर्य आस वैभव आस पुरे लेखून ताका एक नमने मनान तूं भारी डिप्रेशन म्हणटा पळय दुख्ख तें जेवचें जालें कळ्ळें पोट्टां भितर उज्जो भरून गेलो खंयचो जळकी पिश्या उज्जो भारीच एक नमने मन सान जावनूची दुख्खारीची हस्तिनावतीक वता कळ्ळें शकुनी निमगिता तूं अशी जाल्लो कसो लेक म्हूण कडे दुर्योधनू सांगता काय ताका दैवम एव परम मन्ये पौरुषम च निरर्थकम दृष्ट्वा कुंतीसुते शुद्धां श्रियं ता महतां तथा तेन दैवम परम मन्ये पौरुषम च निरर्थकम म्हळ्यार तो सांगता पांडवांक कसो लेख श्रियम ताम महतां तथा म्हळ्यार तांगेलें सार्वभौमत्व मस्त संपत्तो ह्या पुरे पळयतना मनुष्य प्रयत्ना पशी विधीची श्रेष्ठ म्हूण सांगून म्हाका दिसता इताका म्हळ्यार कितले पंत पांडवांक हांव विनाश करूं पळयले आवची सार्वभौम जावका पांडवां नाश जावन वचोका म्हणून कितले प्रयत्न केल्यार पांडव कमला फूल सरोवरांत अरळीत पळय तशी तांकां अभिवृद्धी जाता हें कारण कसं जालें म्हळ्यार विधी न्हय दैव म्हळ्यार दैव बल म्हणटाचे तेंची प्रबल न्हय पौरुषमचे निरर्थकम पुरुष प्रयत्न निरर्थक म्हणून म्हाका दिसता म्हूण पळय एक मनशालान तूं सद्गुण आसूं ताजे ಒಟ್ಟು पौरुष आसूं प्रयत्न करची बुद्धी आसूं पुराय जी पशी चड दैवानुग्रह आसूं हें ಒಟ್ಟು तांतू हे पुरे ಒಟ್ಟು मेळ्ळ्यार कसले सातसू येत म्हूण सांगून शास्त्रांत न्ही सांगताचे जाल्यार दुर्योधन पळय आमकां दृश्ट ना तांकां दृश्ट आसा म्हूण सांगून सांगता पळय ह्या पलायनवाद म्हणटा एस्केपिजम म्हूण म्हणटाचे आतां दुर्योधन तागेल मनान तूं कसो गुतसवे तागेल मनान तूं शकुनी एक विशय घालता पांडवांक गेले वयर म्हळ्यार तागेले मनान तें त्या वेळार ताणें शकुनी लागीं सांगोच अशें करुया म्हणून म्हळ्यार पांडवांक गेले वयर दिग्विजय वचचें आनी पांडवां सोल्वान घेतल्या म्हूण जाल्यार भरलेले सगळे साम्राज्य विंगड राय पुरे पांडवां अंडर आसत आतां आमी पांडवांक आक्रमण करून पांडवांक सोल्वायल्यार सर्व राय आमगेले अधीन जाताचे मान्य पांडवांक गेली भुंय आमगेले अधीन जाता वपास प्रत्येक राया लागीं वचून युद्ध करचें कामय व्हरता आनी आवची सार्वभौम जाल्यार पांडवांक वापस रान्ना धांवडयत तांगेले संपत्तू तांगेले भवन पुरे मिगेले जाता म्हूण एक तो सांगता कोणा लागीं शकुनी लागीं जाल्यार शकुनी त्या जायना रे दुर्योधना म्हणटा इत्ते म्हळ्यार पळय खांडव वन दहन जातना ते अग्नीक संतुश्ट कोरून अग्नी करीन गांडी वदनूच घेतला अक्षय बत्तळीक घेतला कितली दिव्य आयुध घेतला पार्थान कळवे आनी बरलेल पांडवे काय सादारण नाची पुरायाची पशी चड कृष्ण तांगेले पक्षांत आस द्रुपदनी तांगेले चेडूय पुराय पांडव पक्षांत आसाची तांकां सोलसाचे आनी आमी गेलूचे म्हळ्यार तूं सोपन पळोवं नका तेन्ना दुर्योधन आनी आमी कसले करचें म्हूण म्हळ्यार एक भंय शूर जाता मनांत शकून तेन्ना सांगता की पळय जुजाटांत कसले निपुणत ना युधिष्ठिराक जाल्यार ताका जुजाटा आसक्ती आसा कळ्ळें आमी एक करुया ताका जुजाटाक आपोया तुका मिगेल विशय गोतच न्हय मिगेले इतले व्हड पगड खेळटले कोणेय नांची आनी ते दाळ हांव सांगील तशी पडता कळ्ळें म्हणटना हांव तूं खेळच्याक आपय आनी खेळच्याक मिगेल दी सांग मिगेल बदला मिगेल माम खेळटा म्हूण हांव खेळटा न्हय कशी म्हूण तशी हांव खेळना तुका गेल वांदीत न्हय तांगेल करीन सर्वय संपत तांगेलो दिवतांत वती दबरयसून त्या पुरीक गेलवून हांव तुका दिता न्हय म्हूण म्हणटा कळ्ळें कडेनी
त्या हाका भारी संतोष येता दुर्योधनाक भारी संतोष होता आणि जूजाट केलं का दिला रे धृतराष्ट्राला ಒಪ್ಪಿಗೆ जावकानवे शकुनीक घेऊन मत्ता कळवे दुर्योधन सुरवे बापसू लागी अशेष सकड म्हाका संशयो तशच्यावन आम्ही अशी करची म्हण लेखला म्हण पांडवांगेल विशय तागेल संशय सांगून त्यांनी जुजाटाक आपोच म्हण लेखला म्हणून सांगताना कळवे कडेदी धृतराष्ट्र नाका नाका त्या परे करची नाका म्हणताना शकून सांगता तुगेल मगा पूत नाही मे तो कशी जल्ला पडिल्लवे भग्गून तो पट्ट खायना जेवना कसं लेकर नाका पुत्र व्यामोहन मे ताण वापस पुळली बरी जेवका जले तू पांडवांक जुजाटा आपोका म्हणले जल्वे व जायत म्हणालो कोण धृतराष्ट्र जायत म्हण म्हणालो जलरे सांगत कयतो एक पंत एक उत्तर विदुरालेगे समालोचन करका विदुर आपयता तागेलागी समालोचन करता त्यावेळारे मळरी विदुर आपण करता दुर्योधना कळले आता विदुर आपयला तो पोतवे नानमे म्हण सांगून दुर्योधन कसं करता तू विदुराला याविषयी सांगला रे कळव्या आव जीव काण घेता मात्र नाही तू ये जुजाट आपोची निर्धार येनानतलं रे हांव आत्महत्या करून घेता म्हणत की जल्वे आत जोर करगलो धृतराष्ट्र चरडाल वैरचे मोगू एक विंगड अन्य कसं म्हण तागेल विरुद्ध वच धैर्य नाये कळवे जलारी तो धर्मसम्मत ರೀತಿ ವಚ್ಚನ म्हणले ಗೊತ್ತಸ ताक ಗೊತ್ತಸ पळे हें चुकी तू करचे म्हणून खंडसूचे सामर्थ्य ना तक्का इतेक म्हळे पुत्र व्यामोह विदुराले निमगेले विदुर खंडित उलयत म्हणून ಗೊತ್ತಸ हे काम जावचे वची नाही हाणे दुर्योधनान सांगील फटी नाही म्हणून सांगून धृतराष्ट्रा ಗೊತ್ತस तो कसं करता जायत आव जुजाटाक आपयता म्हण सांगता आणि विदुराक पेटयता बस युधिष्ठिराक जुजाटा आव्हान देऊन यो विदुर सांगता आ वचना इत्याक म्हणा हाका मस्त सकಡೆ भयंकर दुष्परिणाम जाता हाजीन म्हण कडेरी धृतराष्ट्र कसं करता दुर्योधन आपयता ताका बुद्धी सांगतना करे आम्ही द्यूत खेळचे नाका तू द्यूता तकून विमुख जा म्हण कळवे इत्याक म्हण म्हळ्यारी द्यूतान तुमगेल आनी पांडवांगेल मध्ये वैमनस्य चड जाता आजी नेमती एक वे आमगेल राज्य नाश जावच्या पुरो एक वे पांडवांगेल नाश जावच्या पुरो राज्य म्हणून म्हणते नवे कळवे कडेरी यो कोण दुर्योधनो विदुराले दुर्योधनने कोण धृतराष्ट्र द्यूता दुखून विमुख जावचे लायक म्हणले निर्धाराक येता जलरी दुर्योधन मात्र सांगता पळे पांडवांगेले अभिवृद्धी त्यांनी कितली अभिवृद्धी येयल्याची कितले ऐश्वर्य सगोतस्वे आणि तू कसल रायाना शत्रू रायांगेले ऐश्वर्य पळून मात्सर्य पावनी नतला ताका राय म्हणू म्हणाची म्हणून जल्नवे आत तात्कालिक विवेक प्रज्ञे गेला धृतराष्ट्राक इत्याक म्हणारे पुत्ताल वैरची व्यामोहान जल्लारी एकक पंता भय्यन जाता ताका तागेल पुत्ताल विषय कसं जतकी म्हूण ताजे खातीर तो नीती बोधन करता सांगता की पळय पुता अनार्यचरितं तात परस्व स्पृहणं भृशं स्वसंतुष्टः स्वधर्मस्थो यः स वै सुखमेदते विंगडाला ऐश्वर्य पळून आशी पावचे जव जाळ भोगचे या पुरे अनार्य अंगेल काम म्हूण म्हणटाची कळवे तांग आमगेले आशिल्ले ऐश्वर्यांतुची कोण तृप्ती पावतकी आणि तागेल धर्मांत तो निरत जावन आसतकी तो जिवनांत केन्नाय सुखी जावन आसता कळवे हें एक रितीर सायकोलॉजी म्हूण येता तशी आनी हांगा सांगता पळय अव्यापारः परार्थेषु नित्योद्योगः स्वकर्मसु रक्षणं समुपात्तानाम् एतद् वैभवलक्षणं ಕೆಲವು ಬಿಂಗಡಂಗೆಲೆ ಸಂಪತ್ತು ते व्यवहार करचे कितली जन अभ्यास व्यवहार करतात आणि तांगेल संपत अन्नी विंगडाले बंडवाळ विंगडाल संपत्तु अन्य कसं म्हणल्यार विंगडाल संपत्ताक आशी करूनच देवांक कसल दिता तंत संतोषारा सुखा आणि संपादन केलेलं संपत्तू अपव्यय जायना अशी पळून घेवका रक्षण कोरनो दवरका या पळय वैभव जीवनाचे म्हळ्यार श्रेष्ठ जीवन मुखारसून तांकां राखवस म्हण म्हणलें संतोष दाखयता ते तशें
अनेक सांगता विपत्तिष्टम यथो दक्षो नित्यम उत्थानमान्नरः अप्रमत्तो विनीतात्मा नित्यम भद्राणी पश्यती. कोण विपत्काल कोणाक येता, आपत्काल म्हणटा म्हळ्यार कोणाक येता, त्या वेळार भिवचे रोडचे दुःख पावचे न्हय. कोण विपत्कालारय आपत्कालारय कसलेय दुःख भोगना की मात्र न्हय स्वकर्तव्याचे आचरण कळवे तें कोण चंद्रीतिरी कर्तव्य करतकी कळवे तो उत्तरोत्तर अभिवृद्धी पावता म्हूण सांगता. आनी सदा जागृत स्थितीर आसुका, सदा विनीतात्म जावन आसुका, तसल्यार ताका जिवनांत केन्नाय शुभच आसता म्हणून. आनी मागीर सांगता दुर्योधना, हे पांडव तुगेल भुजा समानतानी, भुज नानतलं रे बाहुबल म्हूण आसता ना न्हय तशी. तूं आतां पांडवांक नाश केले म्हणजे तुगेल भुज तुवें कातोर घेतल्या बरें जाता. ही नीच बुद्धी तुगेली ही सोडी. आनी भावंडाले ऐश्वर्या खातीर तूं तांगे लागीं अंत कलह करून घेवं नका म्हणून धृतराष्ट्र सांगता. कळ्ळें? धृतराष्ट्र धर्मशास्त्राची सांगले म्हणून म्हणत आमी निजावन तिनी श्लोकाचे अर्थ पडिल्यार केन्ना व्हड धर्मशास्त्र विवरण केला धृतराष्ट्रान म्हूण म्हणलेले विस्मय जाता आमकां. तशी हांगा धृतराष्ट्रान परस्पर अंतकलह करूनच निज बुद्धी सोडका म्हूण म्हणलेले सगळे सल्ले धृतराष्ट्रान दिले न्हय. आनीची काणी पयच्या दिसाक पळया. कायेनवाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता.